गुड इव्हनिंग स्टुडंट्स. कॅन यू हिअर मी? आवाज येतोय का? ओके अक्षय, थँक्यू व्हेरी मच. सो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट टेस्ट डिस्कस करूया. लास्ट वीकला आपण एक टेस्ट डिस्कस केली होती ड्रग इन्स्पेक्टरची. आता आज आपण पुढची टेस्ट डिस्कस करूया. तर इथे टेस्ट डिस्कशन करताना आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊया आणि वेबसाईटवरून टेस्ट ओपन करू. ओके, वेट. ओके, स्क्रीन दिसते का तुम्हाला? वेट. ओके, ठीक आहे. सो आता तुम्ही ही टेस्ट दिलेल्याच आहेत. तुम्हाला सगळं प्रोसिजर इथली माहीतच आहे की आपण टेस्टमध्ये कशा प्रकारे एंटर करतो. राईट. सो लॉग इन केलेलं आहे मी इथे टेस्टमध्ये. लॉग इन केल्यानंतर इथे आपली ही टेस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम मेगा टेस्ट पॅकेज. तर या मेगा टेस्ट पॅकेजमध्ये व्ह्यू टेस्टमध्ये आपण जातोय. व्ह्यू टेस्टमध्ये आजची आपली 98 नंबरची टेस्ट आहे. टोटल आपण इथे 150 टेस्ट ॲड करणार आहोत. 150 प्लस टेस्ट आपल्या इथे असतील. तर ही आपली 98 नंबरची आजची टेस्ट आहे. या टेस्टमध्ये टोटल क्वेश्चन्स 10 आहेत. करेक्ट आन्सर 4 मार्क्स, रॉंग आन्सर 1 मार्क. ओके, आणि इथे मी 50 मिनिट्स टाइम दिलेला आहे. ॲक्च्युली 10 क्वेश्चनसाठी आपल्याला 6 मिनिटाचाच वेळ लागतो. ओके, तर 6 मिनिट्स ऑफिशियली आहे, पण इथे आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यासाठी इथे मी हे 50 मिनिटचा वेळ दिलेला आहे. ओके, सो मी इथे स्टार्ट टेस्ट करतो. स्टार्ट टेस्ट. ओके, सो ही टेस्ट आपली सुरू झाली. तर इथे ॲट रँडम क्वेश्चन येतात. तर मी नंबर 1 पासून सुरू करतो. क्वेश्चन नंबर 1. सो क्वेश्चन नंबर 1. नाव गेट रेडी फॉर द आन्सर. ओके, सो द क्वेश्चन इज which of the following activities are included under the term manufacture in relation to D&C Act 1940? Option A, making, altering, ornamenting, finishing, packing, labeling or breaking up. Option B, compounding and dispensing drugs in retail pharmacy practice. Option C, compounding and dispensing drugs in hospital pharmacy. And option D, compounding of drugs by Ayurvedic practitioners. So what is the correct answer? ओके, प्रियाने आन्सर दिले. हरीशने पण ए आन्सर दिलेला आहे. ओके, 2 आन्सर्स आलेत, दोन्ही ए आहेत. यस, प्रियंका गायकवाड ए आन्सर. ओके, सो इथे जे मेजॉरिटी आन्सर आहेत ते ए आन्सर आहे. सो आपण इथे ए सिलेक्ट करूया. ओके, आता ए सिलेक्ट केलेला आहे. तर आपण याच्यावरती डिस्कस करून घेऊ. ही कन्सेप्ट काय आहे बघूया. सो इथे क्वेश्चन जे आपण इथे ए जे आन्सर दिलेला आहे दॅट इज द करेक्ट वन. हा करेक्ट आन्सर आहे. तर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशनमध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग, तर मॅन्युफॅक्चरची डेफिनेशन दिलेली आहे. तर ओव्हरऑल त्या डेफिनेशनचं मिनिंग काय होतं. ओके, ते डेफिनेशन ॲज इट इज, म्हणजे ती लँग्वेज ऑफ लॉ जी आहे, लॉच्या लँग्वेजमध्ये न देता त्याला मी इथे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर ती लँग्वेज म्हणजे काय कन्सेप्ट आहे, सिम्पली ती कन्सेप्ट इथे आपण बघूया. सो मॅन्युफॅक्चर ऑफ अ ड्रग ऑर कॉस्मेटिक मीन्स एनी प्रोसेस, कोणतीही प्रोसेस ऑफ मेकिंग, अल्टरिंग, फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग, ब्रेकिंग अप ऑर ट्रीटिंग इट फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कोणताही ड्रग किंवा कॉस्मेटिक असेल त्याच्यावरती आपण जर कोणतीही प्रोसेस करतोय, एनी प्रोसेस, आणि त्या प्रोसेसचा पर्पज काय, तर सेल अँड डिस्ट्रीब्युशन हा त्याचा पर्पज आहे. तर सेल अँड डिस्ट्रीब्युशन या पर्पजने जर आपण ड्रग्ज अँड कॉस्मेटिकवरती मेकिंग, अल्टरिंग, फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग, ब्रेकिंग अप ऑर एनी अदर प्रोसेस आपण करतोय तर ते सर्व प्रोसेस मॅन्युफॅक्चर या कॅटेगरीमध्ये जाते. म्हणजे ते सर्व काय मॅन्युफॅक्चर आहे. पण इथे काय एक्सक्लुजन आहे, म्हणजे एक्सेप्शन आहे. सो व्हॉट इज द एक्सेप्शन हिअर. तर इथे जे एक्सेप्शन आहे तर ते एक्सेप्शन काय, तर इट एक्सक्लुड्स कंपाउंडिंग, डिस्पेन्सिंग और पॅकिंग डन इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ रिटेल बिझनेस. म्हणजे तुम्ही जर रिटेल बिझनेस करत असाल, तुमचा रिटेल फार्मसी असेल, फार्मसी शॉप असेल, तर फार्मसी शॉपमध्ये आपण जेव्हा टॅबलेट सेल करतो, टॅबलेट देतो, तर काही पेशंट असे असतात की ते पूर्ण स्ट्रिप घेत नाहीत. ते म्हणतात की आता 2 टॅबलेट द्या किंवा 5 टॅबलेट द्या किंवा 3 द्या किंवा 2च दिवसाचा डोस द्या असं ते म्हणतात. तर आपण काय करतो,
तर तिथे आपण ती जी काही स्ट्रीप असेल त्या स्ट्रीपला ब्रेक करून आपण तिथे देतो. म्हणजे 10 टॅब्लेटची स्ट्रीप असेल तर त्यापैकी 2 किंवा 3च टॅब्लेट आपण तिथे देतो. म्हणजे जेवढं काही पेशंट डिमांड करतो तेवढेच आपण त्या टॅब्लेट देतो. म्हणजे ब्रेकिंग अप झालं. किंवा इथे जर आपण फार्मसी चालवतोय, फार्मसी तुम्हाला डेफिनेशन माहित असेल फार्मसीची. फार्मसी म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये म्हणजे ड्रग्स रूल्समध्ये फार्मसी, ठीक आहे, आणि तुमचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट ह्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तर फार्मसी म्हणजे काय? फार्मसी इज अ लायसन्स प्रिमायसेस where the services of the registered pharmacist is required and compounding of drugs is carried out. तर जिथे कंपाऊंडिंग ऑफ ड्रग्स केलं जातं अगेन्स्ट द प्रिस्क्रिप्शन आणि ज्याला जो लायसन्स प्रिमायसेस आहे आणि जिथे रजिस्टर्ड फार्मसिस्टची गरज असते, रजिस्टर्ड फार्मसिस्ट रिक्वायर्ड असतो, राईट. सो दॅट इज द फार्मसी. तर फार्मसी असेल तर फार्मसीमध्ये पण आपण कंपाऊंडिंग डिस्पेन्सिंग करतो. तसंच जर एखादा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असेल, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर, तो आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर स्वतः जर एखादा फॉर्म्युला तयार करून किंवा त्याचं ड्रग तयार करून आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन करून तो त्याचा पेशंटला देत असेल तर ते मॅन्युफॅक्चर या कॅटेगरीमध्ये येत नाही. ते मॅन्युफॅक्चर याला एक्सेप्शन आहे. ओके. सो मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रगचं कन्सेप्ट काय आहे ते कन्सेप्ट आपण इथे डिस्कस केली. या कन्सेप्टवरती हा आपला फर्स्ट एमसीक्यू होता. बरोबर आहे. तर इथे हा जो फर्स्ट एमसीक्यू आहे, so which of the following activities are included under the term manufacture in relation to D&C Act 1940? तर मेजॉरिटी स्टुडंट्सने आन्सर ए दिलं होतं, ऑप्शन ए सिलेक्ट केलं होतं, तर तो करेक्ट आहे. तर इथे आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. सो इथे आपण आता सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सो सेव्ह अँड नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द टाइमलाइन फॉर रिपोर्टिंग ॲडवर्स इव्हेंट्स रिलेटेड टू मेडिकल डिव्हाइसेस under the medical devices rules 2017? Option A within 24 hours, option B within 48 hours, option C within 7 days, option D within 30 days. So what is your answer? काय आन्सर आहे तुमचं? बी. ओके, विदिन 48 डेज म्हणतात आहे. व्हेरी गुड. आणि जर एखाद्याला आन्सर माहित नसेल किंवा कन्फ्युजन होत असेल तुमच्यापैकी कुणाला, तर त्याने NA टाईप करायचं. NA म्हणजे नॉट अटेम्प्टेड. त्याला ते हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही असं. तर इथे मेजॉरिटी ऑफ आन्सर काय आलेले आहेत? मेजॉरिटी आन्सर तर बी आलेला आहे, विदिन 48 आवर्स. आता हा जो क्वेश्चन आहे टाइमलाईन फॉर रिपोर्टिंग ॲडवर्स इव्हेंट्स रिलेटेड टू मेडिकल डिव्हाइसेस, तर हा क्वेश्चन कुठून आलेला आहे? तर हा क्वेश्चन मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017 मध्ये आहे. मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017. आता मेडिकल डिव्हाइसेस रूल 2017 मध्ये शेड्यूल आहे सेवन्थ शेड्यूल. ओके. सेवन्थ शेड्यूलमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द इन्व्हेस्टिगेटर दिलेला आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017 आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 166 आहे. पेज नंबर 166 वरती रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द इन्व्हेस्टिगेटर आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द इन्व्हेस्टिगेटर, तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, इन्व्हेस्टिगेटर शाल रिपोर्ट ऑल सिरियस ॲडवर्स इव्हेंट्स to the central licensing authority, sponsor or his representative, whoever had obtained permission from the central licensing authority for conduct of the clinical investigation, and the ethics committee that accorded approval to the clinical investigation plan within 48 hours of their occurrence. Within 48 hours of their occurrence, right. तर जो इन्व्हेस्टिगेटर आहे त्या इन्व्हेस्टिगेटरला जर तिथे काय ॲडवर्स इव्हेंट असेल मेडिकल डिव्हाइसेस रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन करताना काय ॲडवर्स इव्हेंट झालेला असेल, तर जो कोणी तिथे जो स्पॉन्सर असेल किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा आणि जी कमिटी आहे इथिक्स कमिटी ते असेल, तर त्या सगळ्यांना विदिन 24 आवर्स तिथे इन्फॉर्म करावं लागतं. ठीक आहे. तर इथे आपण हा जो क्वेश्चन ऑप्शन सिलेक्ट केलेला बी हा करेक्ट आन्सर आहे, करेक्ट ऑप्शन आहे. तर आपण सिलेक्ट करूया. आता इथे आपण सेव्ह अँड नेक्स्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, गव्हर्नमेंट एनालिस्ट रिपोर्ट इज फायनलाइज्ड विदिन डॅश डेज ऑफ रिसिप्ट ऑफ द सॅम्पल फॉर टेस्टिंग. ऑप्शन ए 14 डेज, ऑप्शन बी 28 डेज, ऑप्शन सी 30 डेज, ऑप्शन डी 60 डेज. सो प्रियंकाने डी आन्सर दिलेला आहे, अक्षयने डी आन्सर दिलेला आहे. ओके. यस. महाले यांनी पण डी आन्सर दिलेला आहे. यस. सो इथे मेजॉरिटी आन्सर डी आहे, तो आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. ओके.
डी आन्सर इथे आपण सिलेक्ट केलाय. ओके, तर आपण डिस्कस करूया गव्हर्नमेंट अॅनालिस्टचा रिपोर्टबद्दल. आता इथे गव्हर्नमेंट अॅनालिस्ट रिपोर्ट इज फायनलाइज म्हणजे काय की गव्हर्नमेंट अॅनालिस्टला जेव्हा ज्या डेटला सॅम्पल मिळतं तो सॅम्पल मिळाल्यापासून किती दिवसाच्या आतमध्ये त्याला त्याची रिपोर्ट सबमिट करावी लागते. राईट. तर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये ओके तिथे ड्रग रूल्समध्ये रूल नंबर 45 आहे. ड्रग रूल्समध्ये रूल नंबर 45. सो रूल 45 ऑफ द ड्रग्ज रूल्स 1945. तर रूल 45 मध्ये ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट अॅनालिस्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे पॉइंट आहे जे आपण इथे डिस्कस करतो ते इथे दिलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे इथे. सो द गव्हर्नमेंट अॅनालिस्ट analyzed or test samples of drugs sent to him by inspector or other persons under the provisions of chapter 4 of the act. The provisions of chapter 4 of the act आहे. तर हा जो चॅप्टर 4 आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टचा याच्यामध्ये सेक्शन नंबर 26 आहे. सेक्शन नंबर 26 प्रमाणे एनी पर्सन कोणताही व्यक्ती म्हणजे तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा ओके तुम्ही किंवा मी कोणी पण एनी पर्सन तर कुठलाही व्यक्ती जर त्याला एखाद्या ड्रगबद्दल किंवा कॉस्मेटिकबद्दल जर त्याला ड्रग्सबद्दल काही डाऊट असेल आणि त्याला त्याचं टेस्टिंग करून घ्यायचं असेल तर तो त्या ड्रग मेडिकल स्टोअरमधून किंवा जिथून त्याला परचेस करायचं असेल त्याने परचेस करावं आणि तो ते इन्स्पेक्टरला फॉरवर्ड करू शकतो, सेंड करू शकतो. इन्स्पेक्टरला नाही, गव्हर्नमेंट अॅनालिस्टला तो सेंड करू शकतो विथ प्रॉपर फीस. जी काही फीस शेड्यूल बी मध्ये दिलेली आहे. शेड्यूल बी मध्ये सॅम्पल टेस्टिंगसाठी जी फीस दिलेली आहे ती फीस पे करून सॅम्पल गव्हर्नमेंट अॅनालिस्टला पाठवता येतं. तर असं काही आहे का की ऑनली ड्रग इन्स्पेक्टरच सॅम्पल पाठवू शकतो गव्हर्नमेंट अॅनालिस्टकडे. तर असं काही नाही आहे की फक्त ड्रग इन्स्पेक्टरच अॅनालिस्टकडे सॅम्पल पाठवू शकतो असं नाही. जर तुम्हाला कुठे काही डाऊट असतील तर तुम्ही सुद्धा गव्हर्नमेंट अॅनालिस्टला ड्रगचं सॅम्पल पाठवू शकता आणि विथ प्रिस्क्राईब फीस. ती फीस कुठे दिलेली आहे तर ती फीस शेड्यूल बी मध्ये दिलेली आहे. शेड्यूल बी. राईट. तर इथे काय म्हटलेलं आहे बघा. सो द गव्हर्नमेंट अॅनालिस्ट analyze or test samples of drugs sent to him by inspector or other persons under the provisions of chapter 4 of the act. The analyst furnishes reports of the results of test or analysis in accordance with these rules within a period of 60 days of the receipt of the sample. Okay, within a period of 60 days. तर इथे आपण हे जे पिरियड सिलेक्ट केलेला आहे 60 डेजचा. राईट. तर हा 60 डेजचा पिरियड म्हणजे हा जो आपला आन्सर आहे हा आन्सर आपला करेक्ट आहे. राईट. आता इथे हा जो गव्हर्नमेंट अॅनालिस्ट हे जे रिपोर्ट सबमिट करतो इन्स्पेक्टरला तर ते ट्रिप्लिकेट फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. ट्रिप्लिकेट फॉर्ममध्ये हे रिपोर्ट्स सबमिट केले जातात बाय द गव्हर्नमेंट अॅनालिस्ट टू द इन्स्पेक्टर. राईट. ओके. तर इथे हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चन आपण इथे डिस्कस केलेला आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. त्याचा आधी हा जो क्वेश्चन आहे याला आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. नाव सो इथे आपण आता हे थ्री क्वेश्चन्स आपले इथे आपण अटेम्प्ट केलेले आहेत. इथे आपण बघू शकतो. सो नाव दिस इज अवर फोर्थ क्वेश्चन. द फोर्थ क्वेश्चन काय तर इन द प्रेझन्स ऑफ दिस टाइप ऑफ अँटागोनिस्ट अँटागोनिझम कॅनॉट बी ओव्हरकम बाय इन्क्रीजिंग ॲगोनिस्ट कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे आता हा फार्मेकोलॉजीचा क्वेश्चन आलेला आहे, फार्मेकोडायनॅमिक्सचा क्वेश्चन आलेला आहे. तर इथे आता मला तुम्हाला एक रिक्वेस्ट अशी करायची आहे की इथे जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो प्रियंका आणि सगळ्यांनी लक्ष द्या. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की जोपर्यंत मी क्वेश्चन पूर्ण रीड करत नाही आणि ऑप्शन्स रीड करत नाही तोपर्यंत प्लीज आन्सर देऊ नका. त्याचे दोन कारणं आहेत. पहिलं कारण की इथे मे बी माझं त्याच्यावरती लक्ष जाणार नाही, तुम्ही आन्सर द्याल आणि माझ्याकडून ते इग्नोर होईल किंवा ते माझ्याकडून म्हणजे माझं त्याच्यावरती लक्ष जाणार नाही कारण मी ते रीड करत असेल. पहिली गोष्ट. दुसरं कसं आहे की एक्झाममध्ये पण जेव्हा एक्झाममध्ये तुम्ही आन्सर देता क्वेश्चन रीड करता तर क्वेश्चन प्रॉपरली रीड करा, सगळे ऑप्शन्स प्रॉपरली रीड करा, एका सेकंदाचा पॉज घ्या आणि मग आन्सर द्या. किती इझी क्वेश्चन असेल तरी 1 सेकंदाचा पॉज घ्या आणि मगच आन्सर द्या.
कारण जर आपलं तिथे ऑप्शन मिस झालं किंवा रॉंग झालं तर निगेटिव्ह मार्किंग आहे. सो पेशन्स असू द्या, थोडंसं पेशंट ठेवा आणि पेशन्स ठेवून मग आन्सर द्या. ओके. सो इथे 2 आन्सर आले होते आपले, बी आन्सर आले होते. ओके. तर ऑप्शन जे आहेत आपले इथले ऑप्शन काय, ए कॉम्पिटेटिव्ह, बी नॉन कॉम्पिटेटिव्ह, सी रिव्हर्सिबल आणि डी नॉन स्पेसिफिक. तर 2 आन्सर आलेत, 2 आन्सर बी आलेला आहे. अजून बाकी स्टुडंट्सला काय आन्सर द्यायचं आहे? जर कुणाला आन्सर द्यायचा नसेल तर एने टाईप करा. यस, बी 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 सगळे आन्सर बी आलेला आहे. सो नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. तर एन्झाईम इनिबिशन हा एक महत्वाचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, एन्झाईम इनिबिशन, राईट. आणि जेव्हा आपण एन्झाईम इनिबिशन ही कन्सेप्ट बघतो तर एन्झाईम इनिबिशनमध्ये रिव्हर्सिबल इनिबिशन, इरिव्हर्सिबल इनिबिशन, त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन अशा कन्सेप्ट तिथे येतात. तर जे इरिव्हर्सिबल इनिबिशन किंवा नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन असतं त्याच्यामध्ये जो एन्झाईम असतं किंवा एन्झायमॅटिक ऍक्शन जी असते ती परमनंटली स्टॉप होऊन जाते, परमनंटली ते डिस्ट्रॉय होते. म्हणजे एन्झाईम्स डिस्ट्रॉय होऊन जातात किंवा एन्झाईम परमनंटली इनिबिट होऊन जातो. म्हणून तिथे रिॲक्टिव्हेशन होऊ शकत नाही, राईट. तर इथे हा आपला 4th नंबरचा क्वेश्चन होता. तर इथे याला मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. ओके. नाव 5th नंबरचा आपला क्वेश्चन आहे. 5th नंबरचा क्वेश्चन काय? सो इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री TQM ensures that medicines are option A cheap and fast to produce, option B safe, effective and high quality, option C marketed globally, option D designed by AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो इथे TQM वरती हा क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट इज TQM? आन्सर नंतर द्या, पहिले सांगा TQM काय आहे. व्हॉट इज TQM? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TQM? टाईप करा, तुमचं आन्सर टाईप करा. व्हॉट इज TQM? माझा प्रश्न आहे TQM काय आहे? आन्सर टाईप करा तुमचं. तुम्ही आन्सर दिलंय, ओके. तुमचा जो आन्सर होता तुम्ही बी आन्सर दिलेला आहे, ओके, ठीक आहे, ॲग्री. बट त्याच्या आधी मला सांगा की व्हॉट इज TQM? मे बी टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. यस, इट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, करेक्ट. ओके. TQM is total quality management. Okay. So in the pharmaceutical industry, total quality management ensures the medicines are. तर इथे ऑप्शन बी मेजॉरिटी आलेला आहे. ऑप्शन बी दॅट इज सेफ, इफेक्टिव्ह अँड ऑफ हाय क्वालिटी. तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा पर्पजच काय किंवा काय फोकस असतं टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं? तर फोकस हाच असतो की ज्या काही मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिनचं सेफ असायला पाहिजेत, इफेक्टिव्ह असायला पाहिजेत अँड ऑफ हाय क्वालिटी, म्हणजे जे काही स्टँडर्ड असेल ते स्टँडर्ड्स अचीव्ह व्हायला पाहिजे, राईट. म्हणजे मेडिसिन्स या चीप आणि फास्ट टू प्रोड्यूस किंवा मार्केटेड ग्लोबली किंवा डिझाईन बाय AI हा त्याचा पर्पज नाहीच आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा पर्पज काय असतं? तर ज्या मेडिसिन्स आहेत त्या सेफ असायला पाहिजेत, इफेक्टिव्ह असायला पाहिजेत आणि ऑफ हाय क्वालिटी म्हणजे ऑफ हायर स्टँडर्डच्या असायला पाहिजेत, ॲज पर स्टँडर्ड्स असायला पाहिजेत. तर इथे आपण TQM बद्दल काही रीड करूया, बघूया, डिटेल्स बघूया TQM बद्दल. तर इथे TQM, सो TQM दॅट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. नाव टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इज अ फिलॉसॉफी आहे, ओके, फिलॉसॉफी अँड सिस्टम ऑफ मॅनेजमेंट फोकस्ड ऑन लॉंग टर्म सक्सेस थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो व्हॉट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट? So total quality management is a philosophy and system of management focused on long-term success through customer satisfaction. Long-term success through customer satisfaction. तर इथे कस्टमर कोण असतो? तर इथे कस्टमर इज पेशंट. इथे पेशंट हा कस्टमर असतो, राईट. इन दिस केस हु इज द कस्टमर? पेशंट इज द कस्टमर. मग इथे पेशंटचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला बघणं आवश्यक असतं. देन इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री TQM ensures that medicines are consistently safe, effective and of high quality, right. इथे हा स्टेटमेंट आलेला आहे, consistently safe, effective and of high quality. Then TQM, it emphasizes continuous improvement, employee involvement and customer focus across all departments from R&D to manufacturing and distribution. So from R&D to manufacture to distribution all departments मध्ये
इथे कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये इच अँड एव्हरी एम्प्लॉई जो कोणी एम्प्लॉय असेल त्या कंपनीचा तो प्रत्येक एम्प्लॉयचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे TQM मध्ये, राईट. तर इथे हा जो क्वेश्चन आपण बघितला, इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री TQM एन्श्योर्स दॅट मेडिसिन्स आर, सो ऑप्शन बी सेफ, इफेक्टिव्ह अँड ऑफ हाय क्वालिटी, दॅट इज द करेक्ट आन्सर. हा आन्सर आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. सो आता इथे मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सो सेव्ह अँड नेक्स्ट. सो टोटल 5 क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. सो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, 6 नंबरचा क्वेश्चन. सो लोकल एनेस्थेटिक्स प्रोड्यूस देअर ॲक्शन बाय ब्लॉकिंग. ऑप्शन ए सोडियम चॅनल, ऑप्शन बी पोटॅशियम चॅनल, ऑप्शन सी कॅल्शियम चॅनल्स, ऑप्शन डी क्लोराइड चॅनल्स. सो टाइप युअर आन्सर. ओके, गणेश ए आन्सर दिलेलं आहे गणेशने. ओके गणेश. श्वेता ए, यस. अक्षय ए, प्रिया ए, प्रियंका ए, यस. ऑल ऑफ यू आर करेक्ट, ऑल ऑफ यू आर करेक्ट. सो ए आन्सर आलेला आहे. सो लोकल एनेस्थेटिक्स प्रोड्यूस देअर ॲक्शन बाय ब्लॉकिंग सोडियम चॅनल्स करेक्ट आन्सर आहे. आता इथे जे 6 क्वेश्चन्स आपण बघितलेत, या सर्व 6च्या 6 क्वेश्चनचे तुम्ही करेक्ट आन्सर दिलेला आहे. असंच तुमचं स्टडी असेल तर नक्कीच तुम्ही 75 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मिनिमम 75 मार्क्स जर तुम्हाला मिळालेत तर तुमचं इंटरव्ह्यूचा कॉल पक्का, राईट. तर असंच तुम्ही स्टडी करत राहा. सो इथे सोडियम चॅनल्स हे करेक्ट आहे. तर हा ऑप्शन आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. तर सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग एजंट प्रिव्हेंट द हार्डनिंग अँड ड्राइंग ऑफ पेस्ट. फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. ऑप्शन ए ह्युमेक्टंट, ऑप्शन बी सर्फेक्टंट, ऑप्शन सी पॉलिशिंग एजंट, ऑप्शन डी क्लिन्झिंग एजंट. यस. ओके प्रियंका, प्रिया, यस यस. सगळ्यांनी ए आन्सर दिलेला आहे, ह्युमेक्टंट आन्सर दिलेला आहे. सो ह्युमेक्टंट हा मॉइश्चर मेंटेन करतो. ह्युमेक्टंट मॉइश्चर लॉस प्रिव्हेंट करतो, राईट. गणेश, ऑल ऑफ यू आर करेक्ट. ए आन्सर करेक्ट आहे. तर असे इझी क्वेश्चन पण एक्झाममध्ये असतात, राईट. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 20% क्वेश्चन्स हे असे इझी क्वेश्चन्स असतात की ज्याचं आन्सर तुम्ही म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 10 सेकंदामध्ये देऊ शकतात. म्हणजे टोटल 4 मिनिटाचा आत तुम्ही 20 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात, राईट. तर इथे ह्युमेक्टंट जे असतात तर ह्युमेक्टंट प्रिव्हेंट लॉस ऑफ मॉइश्चर और लॉस ऑफ वॉटर. तर पेस्ट जो डोसेस फॉर्म आहे तर पेस्ट डोसेस फॉर्ममधून मॉइश्चरचा लॉस प्रिव्हेंट करणारा कोण, तर ह्युमेक्टंट. ह्युमेक्टंटचं एक एक्झाम्पल म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन इज अन एक्झाम्पल ऑफ ह्युमेक्टंट, राईट. तर इथे हा जो क्वेश्चन आहे ह्युमेक्टंट, तर हा करेक्ट आन्सर आहे. याला आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सो सेव्ह अँड नेक्स्ट. सो नाउ अटेम्प्टेड क्वेश्चन 7 झालेत आपले, अनअटेम्प्टेड 3 क्वेश्चन्स आहेत. सो नाउ लेट्स सी. सो व्हॉट इज अ की फीचर ऑफ ॲक्टिव्ह टार्गेटिंग इन TDDS. ऑप्शन ए यूज ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स, ऑप्शन बी यूज ऑफ लिगॅंड्स टू बाइंड स्पेसिफिक रिसेप्टर्स, ऑप्शन सी डायरेक्ट इंजेक्शन इनटू टिश्यूज, अँड ऑप्शन डी एक्सप्लॉइटिंग लिकी व्हेस्क्युलेचर. सो व्हॉट डू यू थिंक. ओके, प्रियंकाने बी आन्सर दिलेला आहे, हरीशने बी दिले, श्वेताने पण बी आन्सर दिलेला आहे. यस ममता बी, बनकर बी, अक्षय बी, यस गणेश बी, यस. मेजॉरिटी आन्सर बी आलेला आहे. फर्स्ट टेल मी व्हॉट इज TDDS. इथे TDDSचा अर्थ काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ TDDS हिअर, और व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TDDS हिअर इन दिस क्वेश्चन. या प्रश्नामध्ये TDDSचा फुल फॉर्म टार्गेटेड, राईट. व्हेरी गुड प्रियंका. नो, ट्रान्सडर्मल नाही आहे गणेश. इट इज नॉट ट्रान्सडर्मल हिअर. TDDS म्हणजे ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम पण असतं आणि TDDS इज टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम पण आहे. आता जेव्हा आपण टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो तर तिथे ॲक्टिव्ह टार्गेटिंग येतं. टार्गेटिंग, ॲक्टिव्ह टार्गेटिंग आहे. सो दिस इज टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असेल तर तिथे टार्गेटिंग शब्द येणार नाही, राईट. तर इथे TDDSला इथे टार्गेट केलेलं, टार्गेटिंग म्हणजेच TDDS म्हणजे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. आता टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये डिफरंट टाईप्स आपण बघितले होते, म्हणजे जे मेकॅनिझम्स आहेत, मेकॅनिझम्स इन टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम किंवा मेकॅनिझम्स ऑफ टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण बघितले होते. त्याच्यामध्ये पॅसिव्ह मेकॅनिझम आहे, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह पण आहे, राईट. आणि इन रिस्पॉन्स टू इन सिटू कंडिशन
जे काही फिजिओलॉजिकल कंडिशन असतात त्याला रिस्पॉन्स पण आहे, ते पण आपलं टार्गेटेडमध्ये आहे. तर इथे मेजॉरिटी आन्सर जे आलेलं होतं ते बी आलेलं होतं. बी दॅट इज यूज ऑफ लिगॅन्ड्स टू बाइंड स्पेसिफिक रिसेप्टर्स. तर आता हा जो क्वेश्चन आहे याला आपण डिटेलमध्ये बघूया. लेट्स सी. तर इथे बघा, हा जो क्वेश्चन आहे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ओके, तर टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. सो हियर targeted drug delivery system are designed to deliver drugs directly to the specific cells, tissues or organs, enhancing efficacy while minimizing side effects. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिफिक सेल्सला, म्हणजे एखाद्या ठिकाणी कॅन्सर असेल त्या कॅन्सरस सेल्सला टार्गेट करायचं असेल, किंवा पर्टिक्युलरली ऑनली लिव्हरला टार्गेट करायचं असेल, किंवा ब्रेनला टार्गेट करायचं असेल, किंवा स्प्लिन असेल, ऑनली स्प्लिनला टार्गेट करायचं असेल, किंवा ऑनली किडनीला टार्गेट करायचं असेल, तर तिथे आपण टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज करतो. टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचा बेनिफिट काय, तर इथे एफिकसी एनहान्स होते आणि जे साईड इफेक्ट्स असतात त्या साईड इफेक्ट्स इथे कमी होऊन जातात. आता जे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पॅसिव्ह टार्गेटिंग, ऍक्टिव्ह टार्गेटिंग, त्यानंतर फिजिओलॉजिकल जे काही रिस्पॉन्स आहेत त्याला पण त्याच्यानुसार पण तिथे टार्गेटिंग असतं. राईट. सो इथे ऍक्टिव्ह टार्गेटिंग काय असतं. ऍक्टिव्ह टार्गेटिंग, सो ऍक्टिव्ह टार्गेटिंग इन्व्हॉल्व्स अटॅचिंग लिगॅन्ड्स. म्हणजेच आपण लायपोझोम्स बघितले होते. लायपोझोम जेव्हा आपण हे डिस्कस केलं होतं हा टॉपिक, तर लायपोझोमल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण बघितली होती. लायपोझोम्स ॲज अ कॅरियर आपण बघितले होते. टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीमसाठी आपण लायपोझोम टार्गेट बघितले होते, टार्गेटेड कॅरियर. आणि लायपोझोम्सला आपण डिफरंट लिगॅन्ड्स लाईक अँटीबॉडीज, म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा सर्टन पेप्टाइड्स आपण त्याला अटॅच करू शकतो. राईट. आणि ह्या अँटीबॉडीज मोनोक्लोनल अँटीबॉडीज असतात किंवा जे सर्टन पेप्टाइड्स असतात. जर पॉलिथिलिन ग्लायकॉल पण येतात तिथे, पीईजी सारखे मॉलिक्युल्स पण आपण लिगॅन्ड्स पण आपण अटॅच करतो लायपोझोम्सला. आणि हे अँटीबॉडीज किंवा पीईजी किंवा पेप्टाइड्स हे त्या लायपोझोम्सला प्रॉपर एक डायरेक्शन देतात आणि त्या डायरेक्शनमध्ये तो लायपोझोम जातो आणि टार्गेटवरती तो फिट होतो. तर इथे दिस लिगॅन्ड्स बाइंड स्पेसिफिकली टू रिसेप्टर्स ओव्हर एक्सप्रेस ऑन टार्गेट सेल्स. तर टार्गेट सेल्सवरती जे काही एक्सेस ऑफ रिसेप्टर्स असतील, पर्टिक्युलर कॅन्सरस सेल्सवरती काही रिसेप्टर्स असतात किंवा अदर स्पेसिफिक सेल्सवरती काही स्पेसिफिक रिसेप्टर्स असतात, ते जे लिगॅन्ड्स असतात हे लिगॅन्ड्स पर्टिक्युलरली त्या रिसेप्टरवरतीच बाइंड होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एखादी इन्फेक्टेड सेल असेल, इन्फेक्टेड सेल. ओके, तर इन्फेक्टेड सेलमध्ये इन्फेक्शन असेल, तर त्या इन्फेक्टेड सेलवरती काहीतरी स्पेशल असे रिसेप्टर्स तिथे डेव्हलप असतील, किंवा त्या सेलमध्ये अँटीजन वगैरे काहीतरी असेल, किंवा अँटीबॉडी तिथे तयार होतील. अँटीबॉडीज किंवा अँटीजन असं काहीतरी स्पेसिफिक त्या सेलमध्ये असेल, इन्फेक्टेड सेल असेल तर. मग आपला हा जो लायपोझोमल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे, ज्याला आपण काही अँटीबॉडीज किंवा स्पेसिफिक लिगॅन्ड्स अटॅच केलेत, तर ते लिगॅन्ड्स किंवा ती अँटीबॉडी त्या इन्फेक्टेड सेलमध्ये जर अँटीजन असेल, ओव्हर एक्सप्रेस अँटीजन्स, तर ती अँटीबॉडी त्या अँटीजनवरती जाऊन बाइंड होईल. राईट. तर अशा प्रकारे इथे जे अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन असतं, तर त्या अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शनला किंवा काही स्पेशलाइज प्रोटीन्स असतात, स्पेशलाइज ट्रान्सपोर्टर्स असतात, स्पेशलाइज मॉलिक्युल्स लाईक पॉलिथिलिन ग्लायकॉल्स असतात, तर हे मॉलिक्युल्स आपण इथे ऍक्टिव्ह टार्गेटिंगसाठी यूज करतो. राईट. तर इथे बघा नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो ऍक्टिव्ह टार्गेटिंग कॅन बी अचिव्ड बाय सरफेस मॉडिफिकेशन, म्हणजेच फंक्शनलायझेशन ऑफ लायपोझोम. तर इथे आपण लायपोझोम बद्दल बोलतोय. तर सरफेस मॉडिफिकेशन ऑफ लायपोझोम्स बाय लिगॅन्ड्स or by delivering them into the target tissue by local anatomical conditions such as leaky and badly formed blood vessels, their basal lamina and capillaries. Okay, so examples are anti-cancer, anti-infection and anti-inflammatory drugs. Okay, तर हा जो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ इन डिटेल जेव्हा आपण टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा टॉपिक डिटेलमध्ये आपण डिस्कस केला होता, तर तिथे हा पूर्णपणे आपण एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपलं झालेलंच आहे त्याचं जेव्हा आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. देन लायपोझोम्स आर टेकन अप पुअरली बाय टिश्यूज सच एज हार्ट, किडनीज, ब्रेन अँड नर्वस सिस्टीम अँड दिस रिड्युसेस कार्डिओ, नेफ्रो अँड न्यूरोटॉक्सिसिटी. टिपिकल एक्झाम्पल्स आर रेड्युस्ड नेफ्रोटॉक्सिसिटी ऑफ एम्फोटेरिसिन बी, म्हणजे लायपोझोमल एम्फोटेरिसिन बी म्हटलेलं आहे, लायपोझोमल एम्फोटेरिसिन बी, अँड रेड्युस्ड कार्डिओटॉक्सिसिटी ऑफ लायपोझोमल डॉक्झोरुबिसिन. ठीक आहे. तर हे ऍक्टिव्ह टार्गेटिंग आहे आणि टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. तर जेव्हा आपण
इन डिटेल NDDS डिस्कस केलं होतं आपल्या बॅचमध्ये, राईट. आपले जे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच होती त्याच्यामध्ये आपण NDDS इन डिटेल डिस्कस केलं होतं. आणि NDDS मध्ये ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, सस्टेन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम्स आपण इन डिटेल डिस्कस केलेल्या होत्या, राईट. तर इथे आपला जो आन्सर आहे बी, यूज ऑफ लिगॅन्ड्स टू बाइंड स्पेसिफिक रिसेप्टर्स, हा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर स्टडी करून हा आन्सर दिलेला आहे, राईट. तर इथे आपण नेक्स्ट करूया आणि आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सो इथे नाव नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9. सो लिमिट टेस्ट फॉर आयर्न डिपेंड्स अपॉन द इंटरॅक्शन ऑफ डॅश विथ आयर्न in the presence of citric acid and in ammoniacal alkaline medium. Options are hydrochloric acid, thioglycolic acid, acetic acid and glycolic acid. So what is the correct answer? Type करा answer. Limit test of iron. जर आन्सर येत नसेल, कन्फ्युजन होत असेल तर Na टाईप करा. ओके, अक्षयने Na टाईप केलेला आहे. ओके, नॉट अटेम्प्टेड बाय अक्षय. मृणाल, ओके ओके, ममता पांचाल बी आन्सर दिलेला आहे इथे. ओके, एक आन्सर बी आलेला आहे, केने आलेला आहे, 2 आन्सर्स आलेत. यस, अदर स्टुडंट्स, व्हॉट डू यू थिंक? काय वाटतं तुम्हाला? यस, आन्सर येत असेल तर द्या, नसेल तर एने टाईप करा. अटेम्प्ट करायचं नसेल तर एने टाईप करा. गिव्ह युअर रिस्पॉन्स. ओके, प्राजक्ताने बी आन्सर दिलेला आहे. ओके, सो मेजॉरिटी आन्सर जे आलेले इथे ते बी आलेलं आहे, तर आपण इथे बी सिलेक्ट करूया. आता आपण इथे लिमिट टेस्टकडे जातोय. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाहीये, म्हणजे जो फार्मास्युटिकल अनालिसिसचा पार्ट आहे जो आपण इन डिटेल डिस्कस केला होता, तो फार्मास्युटिकल अनालिसिस तुम्ही रिवाइज केलेलं नाही असं इथे दिसतंय. ओके, फार्मास्युटिकल अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. MPSC ड्रग इन्स्पेक्टर एक्झाममध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, फार्मेकोलॉजी आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल अनालिसिस आहे. तर फार्मास्युटिकल अनालिसिसला PA लाईटली घेऊ नका. विथ ॲसिड देअर विल बी कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ऑफ बट कन्फ्युज्ड. ओके, ते कन्फ्युजन आपण आता हे करूया, डिस्कस करूया तुमचं जे काही कन्फ्युजन होतं ते. तर बघा, इथे आपण आयर्न लिमिट टेस्ट इथे मी डिस्क्राईब केलेली आहे. मी इथे एक्सप्लेन करतो. आता ही जी काही आपण आयर्न लिमिट टेस्ट इथे डिस्कस करतोय किंवा डिस्क्राईब केलेली आहे, ही IP 2018 मध्ये पेज नंबर 139 वरती दिलेली आहे. कुठे आहे? इंडियन फार्माकोपिया 2018 पेज नंबर 139. ओके, आणि जो टॉपिक नंबर आहे इंडियन फार्माकोपियामध्ये तो आहे टॉपिक नंबर 2.3.14. हा टॉपिक नंबर आहे. तर इंडियन फार्माकोपियामधून आयर्न लिमिट टेस्ट आहे. तर ही लिमिट टेस्ट काय म्हणते बघा. दिस टेस्ट डिपेंड्स अपॉन द इंटरॅक्शन ऑफ थायोग्लायकोलिक ऍसिड विथ आयर्न in the presence of citric acid and in ammoniacal alkaline medium. Okay, so depends upon the interaction of thioglycolic acid with iron in the presence of citric acid and ammoniacal alkaline medium. Okay, आता इथे ammoniacal alkaline medium का वापरायचं किंवा citric acid ची काय गरज आहे ते पण आपण बघूया. So this interaction results in the formation of purple colored ferrous thioglycolate complex. Okay, थायोग्लायकोलिक ऍसिड आणि आयर्न यांचं इंटरॅक्शन होऊन फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स तयार होतो, ज्याचं की पर्पल कलर असतो. पर्पल कलर डेव्हलप्स ओनली इन अल्कलाइन मीडियम. ओके, पर्पल कलर डेव्हलप्स ओनली इन अल्कलाइन मीडियम, आणि या अल्कलाइन मीडियमसाठी इथे अमोनियाकल अल्कलाइन मीडियम वापरला जातो. देन आयर्न फ्री अमोनिया इज युज्ड टू मेंटेन अल्कलाइन कंडिशन, राईट. देन ammonia solution forms precipitate with iron. So, iron-free citric acid is used to prevent this precipitation of iron with ammonia. तर ही जे आयर्न लिमिट टेस्ट आहे, वन ऑफ द इझिएस्ट टेस्ट आहे. लिमिट टेस्टमध्ये वन ऑफ द इझिएस्ट टेस्ट आहे, आणि याचा आन्सर तुम्हाला देता आलेलं नाहीये. याचा अर्थ तुम्ही हा टॉपिक सिरियसली स्टडी केलेला नाहीये. लिमिट टेस्टवरती एक MCQ असू शकतो. लिमिट टेस्ट इझिएस्ट टेस्ट आहेत. ओके, लिमिट टेस्ट या इझिएस्ट आहेत. तर इथे हा जो प्रिन्सिपल आहे
या प्रिन्सिपलमध्ये किंवा आयर्न लिमिट टेस्टचं जे काही आपण इथे डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर इम्पॉर्टंट इंटरॅक्शन ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड विथ आयर्न हा एक स्टेटमेंट की पॉईंट आहे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ फेरस थायोग्लायकोलेट पर्पल कलर फेरस थायोग्लायकोलेट हा स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे की पॉईंट आहे. पण हा फॉर्मेशन कशामध्ये होईल तर ऑनली अल्कलाइन मीडियममध्ये होतो. तर अल्कलाइन मीडियम इथे इम्पॉर्टंट आहे. अल्कलाइन मीडियम इज इम्पॉर्टंट हिअर. ओके. त्यानंतर अल्कलाइन मीडियम नंतर इथे काय महत्त्वाचं आहे तर इथे आपण सायट्रिक ॲसिड का यूज करतोय आणि अमोनिया का यूज करतो. तर आपण इथे अमोनिया का यूज करतो कारण आपल्याला अल्कलाइन मीडियम इथे मेंटेन करायचं आहे. तर अल्कलाइन मीडियम मेंटेन करण्यासाठी आपण इथे आयर्न फ्री अमोनिया यूज करतो. राईट. तर सायट्रिक ॲसिड का यूज केलं जातं तर कारण अमोनिया सोल्युशन फॉर्म्स प्रेसिपिटेट विथ आयर्न. म्हणजे काय होईल की हा जो अमोनिया आहे हा आयर्नसोबत प्रेसिपिटेट फॉर्म करतो. राईट. मग जर आयर्नचं प्रेसिपिटेट होत असेल तर हा आयर्न जो आहे प्रेसिपिटेटेड आयर्न हा थायोग्लायकोलिक ॲसिडसोबत इंटरॅक्ट करू शकणार नाही. तर इथे आयर्नचं प्रेसिपिटेशन प्रिव्हेंट करण्यासाठी सायट्रिक ॲसिड यूज केला जातो. तर इथे हे जे काही पॉईंट्स मी एक्सप्लेन केलेले आहेत किंवा हायलाईट केलेले आहेत त्या सगळ्या पॉईंट्सवरती एमसीक्यू येऊ शकतात. म्हणजे आता हा जो एक पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफवरती किती एमसीक्यूचे चान्सेस आहेत तर एक एमसीक्यू इंटरॅक्शन ऑफ थायोग्लायकोलिक ॲसिड विथ आयर्न याच्यावरती येऊ शकतो. दुसरा एमसीक्यू इथे कोणता प्रोडक्ट तयार होतो कोणतं कॉम्प्लेक्स तयार होतं आणि त्याचा कलर काय असतो तर इथे पर्पल कलर फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स तयार होतो याच्यावरती एमसीक्यू असू शकतो. तिसरा एमसीक्यू हा जो पर्पल कलर फेरस थायोग्लायकोलेट कॉम्प्लेक्स तयार होतो तो कोणत्या मीडियममध्ये होतो न्यूट्रल मीडियम अल्कलाइन मीडियम ॲसिडिक मीडियम ऑर ऑल कोणतंही चालेल. ठीक आहे. तर इथे हा अल्कलाइन मीडियममध्ये तयार होतो. हा पण इथे एक एमसीक्यू आहे. नेक्स्ट एमसीक्यू की इथे अमोनिया का वापरला जातो व्हाय वी यूज अमोनिया तर अमोनिया इज यूज्ड टू प्रिव्हेंट अमोनिया सोल्युशन फॉर्म्स प्रेसिपिटेट विथ आयर्न. ओके. अमोनिया का वापरतात कारण अल्कलाइन मीडियम आपल्याला मेंटेन करायचा असतो. अमोनिया अल्कलाइन मीडियम मेंटेन करण्यासाठी आपण यूज करतो. राईट. तसंच मग इथे सायट्रिक ॲसिड का यूज केला जातो कारण अमोनिया जो आपण वापरतो अल्कलाइन मीडियमसाठी तो प्रेसिपिटेट करतो आयर्नला. मग या आयर्नचं प्रेसिपिटेशन स्टॉप करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी इथे सायट्रिक ॲसिड वापरलं जातं. तर इथे हा जो पॅरेग्राफ आहे सिंगल पॅरेग्राफ या पॅरेग्राफमध्ये 4 to 5 एमसीक्यूज आहेत. 4 to 5 एमसीक्यूज आणि ते एमसीक्यूज कधी ना कधी कोणत्या तरी एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहेत. जे काही एमसीक्यूज मी इथे तुम्हाला सांगितलेत किंवा इथे जे काही मी हायलाईट केलेलं आहे त्या प्रत्येकावरती कधी ना कधी कोणत्या तरी एक्झाममध्ये एमसीक्यू आलेलं आहे. ओके. तर इथे आपला हा जो क्वेश्चन होता ठीक आहे. सो दिस वॉज अवर क्वेश्चन नंबर 9. तर याचं आन्सर बी आन्सर थायोग्लायकोलिक ॲसिड इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर इथे आपण थायोग्लायकोलिक ॲसिड सिलेक्ट केलेलं आहे. आता आपण ते सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सो सेव्ह अँड नेक्स्ट. सो नाव दिस इज द 10th क्वेश्चन. हा आपला 10वा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन आहे. सो विच मेथड एनेबल्स रॅपिड सिंथेसिस अँड स्क्रीनिंग ऑफ कंपाऊंड लायब्ररीज. ऑप्शन ए कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, ऑप्शन बी बायो असिस्टेरिक रिप्लेसमेंट, ऑप्शन सी QSAR and option D SAR. So what is the correct answer? Okay. A Ganesh, Priyanka, yes, Shweta, yes, अक्षय. ओके. सो इथे सगळ्यांनी ए हा आन्सर दिलेला आहे. आता इथे हे 10 क्वेश्चन जे आपण बघितलेत त्यापैकी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्ही कॉन्फिडेंटली आन्सर दिलेले सगळ्यांनी. फक्त तुमचा आयर्न लिमिट टेस्टचा क्वेश्चन त्याचा आन्सर तुम्ही प्रॉपरली देऊ शकला नाहीत. तो पण खूप इझी आहे. ओके. तर इथे कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हा क्वेश्चन हा आन्सर तुम्ही दिलेला आहे. तर व्हॉट इज कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री काय असतं आणि त्याचे स्क्रीनिंग ऑफ कंपाऊंड लायब्ररीज म्हटलेलं आहे. तर स्क्रीनिंग ऑफ कंपाऊंड लायब्ररीज काय असतं तर याचं एक शॉर्टमध्ये ब्रीफमध्ये आपण डिस्क्रिप्शन बघूया. तसं जेव्हा आपण आपला फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आपण ही जी कन्सेप्ट आहे न्यू ड्रग डिझायनिंग. ओके. ड्रग डिझायनिंग अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. तर ड्रग डिझायनिंग अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री ही कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट याच्यामधल्या सगळ्या आपण इन डिटेल डिस्कस केलेलेच आहेत. कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीमध्ये ज्या टेक्निक्स वापरल्या जातात त्या टेक्निक्स पण आपण इन डिटेल डिस्कस केलेलंच आहे. तर व्हॉट इज कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. आता कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हा कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे तर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मिळेल.
कशामध्ये मिळेल तर POC फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबसमध्ये कॉम्बिनेटोरियल म्हणजे MPSCचा सिलेबस मी म्हणतोय, MPSCच्या सिलेबसमध्ये कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री आपल्याला फार्मेकोलॉजीमध्ये दिलेलं आहे. तर ॲक्च्युली हे फार्मेकोलॉजीमध्ये कुठेच तुम्हाला मिळणार नाही. कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री कुठे मिळेल तुम्हाला तर तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मिळेल. सो व्हॉट इज कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री? So combinatorial chemistry is a set of techniques that enable the rapid synthesis of large libraries of structurally related compounds in a single or few processes. Okay. So combinatorial chemistry काय आहे तर सेट ऑफ टेक्निक्स आहेत. व्हॉट इज इट? सेट ऑफ टेक्निक्स. सिंगल टेक्निक आहे का? नाही, सेट ऑफ टेक्निक्स आहेत. मग ह्या टेक्निक्स काय करतात तर दे एनेबल रॅपिड सिंथेसिस ऑफ लार्ज लायब्ररीज. रॅपिड सिंथेसिस ऑफ लार्ज लायब्ररीज ऑफ स्ट्रक्चरली रिलेटेड कंपाऊंड्स. आता इथे स्ट्रक्चरल रिलेटेड कंपाऊंड्स म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो स्ट्रक्चरली रिलेटेड मॉलिक्युल्स. स्ट्रक्चरली रिलेटेड मॉलिक्युल्स किंवा कंपाऊंड्स मॉलिक्युल्स ते इथे सिंथेसाइज करतात इन अ सिंगल ऑर फ्यू प्रोसेसेस. सिंगल स्टेपमध्ये किंवा नंबर ऑफ स्टेप्समध्ये ते तयार करतात. सो इथे रॅपिड सिंथेसिस ऑफ लार्ज लायब्ररीज तयार होतात. आता इथे लायब्ररी म्हणजे काय असेल तर इथे लायब्ररी म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे, एखादे रिलेटेड मॉलिक्युल असतील जे की एन्झाईमसोबत एखाद्या एन्झाईमसोबत रिॲक्ट करतात किंवा ते एखाद्या पर्टिक्युलर रिसेप्टरसोबत इंटरॅक्ट करतात म्हणजे मला इंटरॅक्ट करतात असं म्हणायचं आहे. एन्झाईमसोबत इंटरॅक्ट करतात किंवा एखाद्या पर्टिक्युलर रिसेप्टरसोबत ते इंटरॅक्ट करतात. किंवा असं पण असू शकतं की ह्या लायब्ररीज ज्या आहेत पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप म्हणजे पर्टिक्युलरली इस्टर असतील, अमाइड असतील, अमाइन ग्रुप असतील तर अमायनो, अमाइड, इस्टर असे रिलेटेड कंपाऊंड्सच्या रिलेटेड मॉलिक्युल्सच्या हे ग्रुप्स आहेत. जसं आपण आपल्या लायब्ररी बुक्सच्या लायब्ररी असतात तर बुक्सच्या लायब्ररीमध्ये बुक्स असतात फार्मास्युटिक्स, फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिकल अनालिसिस, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं आपण कॅटेगराईज करतो बुक्सला. तसंच इथे हे जे लायब्ररीज असतात मॉलिक्युल्सच्या ज्या की इथे कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री थ्रू आपण तयार करतो तर ह्या लायब्ररीजमध्ये आपण असं करू शकतो की अमायनो ग्रुप्सची लायब्ररी, अमाइड फंक्शनल ग्रुपची लायब्ररी, कार्बोक्सिलिक ॲसिडची लायब्ररी अशा आपण डिफरंट लायब्ररीज इथे तयार करू शकतो. सो लायब्ररीज ऑफ स्ट्रक्चरल रिलेटेड कंपाऊंड्स. आणि ह्या जे काही लायब्ररीज तयार होतात तर ह्या लायब्ररीजमध्ये जे लार्ज लायब्ररी म्हटलेलं आहे तर इथे मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स असू शकतात. किती? मिलियन्स ऑफ. 1 मिलियन दॅट मीन्स 10 लाख. म्हणजे इथे सिंगल स्टेपमध्ये कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीचा यूज करून सिंगल स्टेपमध्ये किंवा फ्यू प्रोसेसमध्ये आपण लॅक्स ऑफ मॉलिक्युल्स रिलेटेड मॉलिक्युल्स तयार करू शकतो. राईट. सो पुढे काय म्हटलंय बघा. दिस लायब्ररीज कॅन कंटेन थाउजंड्स टू मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स विच आर देन स्क्रीन्ड फॉर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी टू आयडेंटिफाय प्रॉमिसिंग ड्रग कॅन्डिडेट्स. म्हणजे ह्या ज्या काही लायब्ररीज इथे तयार केल्या जातात की मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स इथे तयार केले जातात इमिजिएटली नेक्स्ट स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये ते तयार होतात आणि नेक्स्ट स्टेपमध्ये इमिजिएटली त्यांचं स्क्रीनिंग होऊन जातं. स्क्रीनिंग होतं म्हणजे काय तर ह्या मॉलिक्युल्सपैकी जे मॉलिक्युल्स बायोमॉलिक्युल सोबत इंटरॅक्ट होतील त्यांना सेपरेट केलं जातं आणि जे बायोमॉलिक्युल सोबत इंटरॅक्ट होत नाहीत त्यांना सेपरेट करतात. आता बायोमॉलिक्युल्स म्हणजे इथे एन्झाईम असू शकतात, रिसेप्टर असू शकतात, डिफरंट प्रोटीन्स असू शकतात, ट्रान्सपोर्टर्स असू शकतात, रिसेप्टर्स हे सगळे बायोमॉलिक्युल्स आहेत. तर इथे काय केलं जातं तर पहिल्या स्टेपमध्ये मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स रिलेटेड कंपाऊंड्स तयार केले जातात आणि पुढच्या स्टेपमध्ये डिफरंट टेक्नॉलॉजीचा वापर करून रोबोट्स यूज करून आणि एलायझा सारख्या टेक्निक यूज करून एलायझा आणि रोबोट्स यांचा यूज करून मायक्रो लिटर्समध्ये जे इथे कंपाऊंड्स तयार होतात तर मायक्रो लिटरमध्ये त्यांचं सोल्युशन असतं. मायक्रो लेवलमध्ये त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं. एलायझा टेस्ट सारख्या टेस्ट केल्या जातात आणि स्क्रीनिंग करून ते जर बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असतील तर त्यांना सेपरेट केलं जाईल आणि बायोलॉजिकली ऍक्टिव्ह नसतील तर सेपरेट असतील. राईट. तर असं इथे मॉलिक्युल्स तयार केले जातात. लाखो मॉलिक्युल तयार होतात एका स्टेपमध्ये आणि इमिजिएटली विदिन अ सेकंद त्याचं स्क्रीनिंग सुद्धा होऊन ते सेपरेट पण होऊन जातात. आता इथे जे स्क्रीनिंग केलं जातं दॅट स्क्रीनिंग इज नोन ॲज हाय थ्रूपुट स्क्रीनिंग. हाय थ्रूपुट स्क्रीनिंग. Okay, so high throughput screening is a process that rapidly tests the biological activity of enormous number of compounds. Rapidly test सेकंदामध्ये विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद या टेस्ट होऊन जातात. या टेस्टसाठी रोबोटचा यूज केला जातो. तसंच इथे मायक्रो लिटर्समध्ये
ट्यूब्समध्ये, मायक्रो ट्यूब्समध्ये ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात. एलायझर सारख्या टेस्ट इथे असतात. ठीक आहे. देन टेक्निक्स ऑफ कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री इन्क्लूड, ज्या ट्रॅडिशनल टेक्निक्स आहेत कॉम्बिनेटोरियल टेक्निक केमिस्ट्रीमध्ये त्या कोणत्या, त्या सॉलिड फेज सिंथेसिस म्हणजे SPS आहे, SPS. देन स्प्लिट अँड मिक्स मेथड आहे अँड हाय थ्रूपुट स्क्रीनिंग आहेत. तर ह्या ज्या मेथड्स आहेत, या टेक्निक्स आहेत, सॉलिड फेज सिंथेसिस, स्प्लिट अँड मिक्स मेथड्स, हे आपण ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये, फास्ट ट्रॅक बॅचमध्ये डिस्कस केलेले आहेत. याचे MCQs पण आपण इथे बघितलेले आहेत. तर इथे आपला जो क्वेश्चन आहे 10 नंबरचा क्वेश्चन, सो विच मेथड एनेबल्स रॅपिड सिंथेसिस अँड स्क्रीनिंग ऑफ कंपाऊंड लायब्ररीज, तर त्याचा आन्सर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हे करेक्ट आहे. तर आपण इथे सेव्ह अँड नेक्स्ट करूया. ओके. तर इथे आपले ऑल 10 क्वेश्चन जे होते ते इथे आपण कंप्लीट केलेत. तर आता इथे आपण फिनिश टेस्ट करूया. ओके. तर फिनिश टेस्ट. ओके. तर आपला रिझल्ट काय बघूया. तर रिझल्टमध्ये टोटल क्वेश्चन्स वेअर 10, करेक्ट आन्सर 10, रॉंग आन्सर 0, अनअटेम्प्टेड 0, स्कोर 40. म्हणजे आउट ऑफ मार्क्स आपल्याला इथे आज मिळालेले आहेत. ओके. त्यानंतर डिटेल अनालिसिस आहे, हे सगळं आपण इथे डिस्कस केलेलंच आहे. तर आज आपण इथे जे टेस्ट डिस्कस केली ते आपली आजची सेकंड टेस्ट होती. अशाच प्रकारच्या टेस्ट आपण एक्झामपर्यंत डिस्कस करत राहणार आहोत. तर इथे आपल्या टोटल किती टेस्ट झालेले आहेत आपल्या या पॅकेजमध्ये, तर टोटल 98 टेस्ट झालेले आहेत. तर ही आपली आजची 98 टेस्ट होती. राईट. तर आता ही टेस्ट आपण डिस्कस केलेली आहे. आता आपण आपला एक ओपन डिस्कशनवरती जाणार आहोत. ओपन डिस्कशन म्हणजे काय, तर तुम्हाला जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील, ठीक आहे, तर तुम्ही ते विचारू शकता. काही सजेशन असतील तर सजेशन तुम्ही देऊ शकता. अजून काही तुम्हाला जर एक्झामबद्दल डिस्कस करायचं असेल तर ते डिस्कस करू शकता. स्टडी करताना आता जे आपले स्टुडंट्स आहेत, आपल्या बॅचचे स्टुडंट्स आहेत किंवा अदर स्टुडंट्स पण जे आहेत इथे, तर त्यांना जर तुम्हाला जर स्टडी करताना काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही विचारू शकता. यस, सांगा, विचारा. काही आहे का तुमचे डाऊट्स, काय विचारायचं का तुम्हाला? यस, एनी डाऊट्स, काही क्वेरीज? तुम्ही टेस्ट देत आहात का? जे आपले स्टुडंट्स आहेत ज्यांनी टेस्ट पॅकेजेस घेतलेले आहेत ते टेस्ट देत चला. काही डाऊट असतील तर विचारत चला, ग्रुपमध्ये शेअर करा. ओके. सो आहे का कोणाला काही विचारायचं आहे, काही डाऊट्स आहेत का? ओके, चालेल. तर इथे ओके, ममता सर, रिटेल ड्रग स्टोअर फार्मसी अँड होलसेल फार्मसी म्हणजे काय? रिटेल ड्रग स्टोअर फार्मसी आणि होलसेल फार्मसी असं तुम्ही म्हणताय. जस्ट अ मिनिट सर, रिटेल ड्रग स्टोअर फार्मसी अँड होलसेल फार्मसी मॅनेजमेंट कशातून वाचायचं? आता हा जो पार्ट आहे ड्रग स्टोअर फार्मसी अँड होलसेल फार्मसी मॅनेजमेंट, तर इथे तुम्हाला जे इन्व्हेंटरी आहेत, इन्व्हेंटरी टेक्निक्स, ते इन्व्हेंटरी टेक्निक्स तुम्ही रीड करायला पाहिजेत. म्हणजे ABC आहे आपली, किंवा आपली जे EOQ आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, ते तुम्ही रीड करायला पाहिजे. तसंच जे काही फार्मसी म्हणजे कम्युनिटी फार्मसीचे डिग्रीचे बुक्स असतील त्या डिग्रीचे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. प्लस शेड्यूल, आपला जे ड्रग रूल्स आहेत, ड्रग रूल्समध्ये शेड्यूल M आणि शेड्यूल U दिलेला आहे. शेड्यूल U मध्ये डॉक्युमेंटेशन वगैरे दिलेले आहेत की कोणते डॉक्युमेंटेशन इथे मेंटेन करणं आवश्यक आहे. तसंच जे होलसेल फार्मसी असतं त्याचा एरिया किती असायला पाहिजे, किंवा आपलं रिटेल फार्मसी त्याचा एरिया किती असायला पाहिजे, हे सगळे डिटेल्स आपल्याला शेड्यूलमध्ये मिळतील, आपल्या ड्रग रूल्समध्ये मिळतील. तर इथे तुम्हाला जे ड्रग स्टोअर आणि फार्मसी होलसेल तुम्हाला रीड करायचं असेल तर त्यासाठी डिग्रीचे जे काही बुक्स तुमच्याकडे असतील ते डिग्रीचे बुक्स रेफर करा. प्लस त्याच्यासोबतच ड्रग्ज रूल्समध्ये शेड्यूल M आहे, शेड्यूल U आहे, ते तुम्ही तिथे रीड करा. ओके. यस, अजून काही डाऊट्स? ओके. तर आपले जे आहेत बाकी, तर तुम्ही स्टडी चालू आहे तुमचा. ओके, आय होप की स्टडी चालू असेल व्यवस्थित. ओके, गणेश, अक्षय, व्हेरी गुड, ठीक आहे, चालेल. तो ओके, तर आज आपण इथे आपण स्टॉप करूया. नेक्स्ट सॅटर्डेला आपण कंटिन्यू करू. तर याच्यामध्ये अजून तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर ते सजेशन्स शेअर करा. एक्झामपर्यंत 22 मार्चपर्यंत आपले हे टेस्ट डिस्कशन जे आहे एव्हरी सॅटर्डेला 8 वाजता
कंटिन्यू राहतील. तर तुम्ही पण जॉईन करा. तुमचे फ्रेंड्स वगैरे जे कोणी प्रिपरेशन करत असतील एक्झामसाठी त्यांना पण सांगा. आणि नॉट ओनली दोज स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग दिस MPSC एक्झाम, जे स्टुडंट्स आताची परीक्षा देत आहेत तेच नाही, तर ज्यांना पुढे पण एक्झाम द्यायची असेल, म्हणजे आता जे फायनल इयरला स्टुडंट असतील, डिग्री फायनल इयरचे स्टुडंट असतील, तर पुढे येणाऱ्या एक्झामसाठी ते प्रिपेअर करू शकतात. आता ही जे ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आलेली आहे MPSCची, तर आय एक्सपेक्ट की पुढच्या वर्षी पण ही एक्झाम येणार आहे. कारण जे काही नंबर ऑफ पोस्ट आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या ते इथे फुलफिल होत नाहीये. त्या 109 पोस्टमध्ये ते फुलफिल होत नाही. अजून ड्रग इन्स्पेक्टर पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. तर पुढे पण एक्झाम येणार आहे. तसंच UPSCची CDSOची तर एक्झाम येणारच आहे, पण UPSCची सेंट्रल गव्हर्नमेंटची पण एक्झाम येत आहे. तर आता ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्या पोस्ट या 2025-2026 मध्ये मेनी ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट येणार आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आलेलीच आहेत, पुढे पण येणार आहे. CDSOचं म्हणजे गॅजेट आलेलं आहे CDSOचं, आणि UPSCचं पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण येणार आहे. तर जे स्टुडंट्स आता एक्झाम देत आहेत ते तर अटेंड करतीलच, पण जे त्यांना फ्युचरमध्ये पण द्यायचं आहे त्यांना पण तुम्ही सांगू शकता. त्यांचा पण इथे एक त्यांना पण एक ओळख होईल की एक्झाम कशा प्रकारची असते. ठीक आहे, तर चालेल, इथे आपण स्टॉप करूया. लेट्स कंटिन्यू ऑन नेक्स्ट सॅटरडे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.